नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 34 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि त्या कटोरी सिंगल कटोरी त्याच्यापासून वाढवलेलं होतं. तेच पेपर कटिंग वापरून आपल्याला आता डबल कटोरी कसं वाढवायचं ते बघायचं आहे. त्यासाठी मी हे जे मार्किंग केलेलं आहे डबल कटोरीसाठी ते कालच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर मी इन शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. हा जो कटोरीचा राऊंड आहे तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. इथं 7.5 इंच आलेला आहे आणि हा तुमचा केवढा हा राऊंड येईल त्याचा तिसरा भाग करायचा आहे. इथं 7.5 इंच आलेला आहे, त्याचा डिवायडेड बाय 3 करायचा आहे. इथं माझं टोटल आलेलं आहे इथं 2.5 इंच. इथं त्या साईडने आम्ही 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने मार्किंग करताना 2.5 इंचामधून मी 1 इंच मायनस करून इथं मार्किंग केलेलं आहे. तुमचं केवढं येत असेल त्यातून तिकडं त्या साईडने जेवढं मार्किंग केलं असेल त्यामधून 1 इंच मायनस करून इकडच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि याचं सेंटर काढून अशा पद्धतीने हे टक्ससाठी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं वरती पण आपल्याला सेंटर काढून मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. याचा मी काल डिटेलमध्ये सांगितलेला आहे. तो जर कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. इथं अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो सेंटरचं मार्किंग आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि याच्यापासून आता आपल्याला डबल कटोरी वाढवायचा आहे. सर्वात पहिल्यांदा मी वरचा जो पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि इथं मी हलू नये यासाठी मी इथं पिन लावून घेत आहे इथं वरच्या पार्टला. इथं अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पार्ट कुठे हलणार नाही आणि आपलं मार्किंग हे बरोबर येईल यासाठी. इथं मी पिन लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं खालच्या साईडने मी अर्धा इंचाचं एक आणि 1 इंचाचं एक असं 2 मार्किंग करून घेणार आहे. म्हणजे 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे इथं, जेणेकरून आपलं इथं मधल्या साईडने आपल्याला शिलाई घ्यायचं आहे डबल कटोरीसाठी. त्यासाठी इथं मी अर्धा इंच वरच्या साईडनं मार्जिन आणि खालच्या साईडने अर्धा इंच असं 1 इंचावर मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने अर्धा इंचावर एक आणि 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे जेणेकरून आपला खालचा पार्ट ठेवताना आपल्याला इझी जाईल यासाठी. अशा पद्धतीने मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि हा जो वरचा पार्ट आहे तो जसा आहे तसा मी इथं ड्रॉ करून घेणार आहे. इथं आहे तसं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे काही आपण अर्धा इंचाचं आणि 1 इंचाचं मार्किंग केलं होतं त्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्हीला मी शेप देऊन घेणार आहे जेणेकरून इथं खालचा पार्ट ठेवतानाही आपल्याला म्हणजे इझी जाईल त्यासाठी. तर मी खालच्या साईडनेही इथं शेप देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला खालचा जो पार्ट होता तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. इथं आपल्याला मार्किंग लक्षात घेऊन हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. मी इथं अशा पद्धतीने हा पार्ट इथं ठेवून घेतलेला आहे. आणि या पार्टलाही मी इथं पिन लावून घेणार आहे. अशा पद्धतीने पिन लावून आपल्याला आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. इथं मी जसं आहे तसं मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला रेग्युलर जसं कटोरी वाढवतो तशा पद्धतीने इथं कटोरी वाढवून घ्यायचं आहे. इथं 34 इंचाचं कटोरी आहे त्यासाठी मी इथं 1.25 इंचानं कटोरी वाढवणार आहे. त्यासाठी मी दोन्ही साईडने इथं 1.25 इंचाला मार्किंग करून घेतलं. आणि इथं गळापट्टीच्या साईडने इथं वरच्या साईडने जेवढं येईल तेवढं आपल्याला जिथं 1.25 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 5.5 इंच आलेलं होतं ते मी 5.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं गळ्याच्या साईडने मी 1.5 इंच वाढवून अशा पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि इथं खालच्या साईडनं मी 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं.
आणि इथं 1.25 इंचाचं मार्किंग केलं होतं, ते टोटल किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. इथं टोटल 8 इंच आहे, तर त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. 4 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने सेम अंतर जिथं येतं तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे की सेम अंतर कुठून, दोन्ही साईडने सेम अंतर कुठून येतं ते. तर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आणि इथं सेंटरचं जे काय मार्किंग केलं होतं ते अशा पद्धतीने मी 1.5 इंचावर इथं एक लाईन ड्रॉ करून घेतलं आणि जो काही सेंटर येतो तिथं मी अशा पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं लक्षात असू दे की दोन्ही साईडने आपलं अंतर हे सेम आलं पाहिजे. इथं अशा पद्धतीने मी हे लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं वरच्या साईडने तुम्ही जितकं शिलाईमध्ये दाबत असाल तितकं इथं मार्जिनसाठी घ्यायचं आहे. मी इथं टेपच्या 3 लाईन इतकं मार्जिन घेतलेलं आहे वरच्या साईडने. आणि अशा पद्धतीने जे काय आपण 1.25 इंचाचं मार्किंग केलं होतं ते लक्षात घेऊन आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीला. मी अशा पद्धतीने इथं शेप देऊन घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं हे डबल कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आणि आता आपल्याला पिना काढून घ्यायच्या आहेत. पिना काढून घेऊन आपल्याला आता हे पार्ट कट करून घ्यायचे आहेत. इथं मी जो काही इथं 1 इंच वाढवून घेतलं होतं सेंटरमधून, अशा पद्धतीने हे कडेपर्यंत शेप देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपण कटोरी कट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला जो काही सेंटरमधून इथं लाईन ड्रॉ करून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. इथं आपलं डबल कटोरी वाढवून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.